आज आपण आपल्या फ्लटर ॲपसाठी स्वतःची बॅकएंड सर्व्हिस बनवणार आहोत. जर तुम्ही पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज वापरत असाल तर तुम्ही जँगो किंवा फ्लास्क फ्रेमवर्क वापरून ती बॅकएंड सर्व्हिस बनवू शकता. जर तुम्ही PHP प्रोग्रामिंग लँग्वेज वापरत असाल तर तुम्ही लारावेल फ्रेमवर्क वापरून तुमची बॅकएंड सर्व्हिस बनवू शकता. तर मी जावा प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो, तर मी स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क वापरून बॅकएंड रेस्ट API सर्व्हिस बनवणार. स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिलं स्प्रिंग इनिशियलायझर म्हणून सर्च करायचं आणि start.spring.io या वेबसाईटवरती जाऊन प्रोजेक्ट maven लँग्वेज जावा स्प्रिंग बूटचं जे काही डिफॉल्ट व्हर्जन आहे ते आर्टिफॅक्टमध्ये तुमच्या प्रोजेक्टचं नाव टाकायचं आणि पॅकेजिंगमध्ये इथे वॅर सिलेक्ट करायचं. टॉमकॅट सर्व्हरवरती तुम्हाला होस्ट करायचं आहे तर इथे वॅर सिलेक्ट करा. त्यानंतर मी जो टॉमकॅट सर्व्हर विकत घेतलेला आहे ऑनलाईन होस्टेड तो JDK 17ला सपोर्ट करतो म्हणून मी इथे 17 सिलेक्ट करून ठेवतो. आणि तुम्ही ह्याच्यातलं जे काही JDK व्हर्जन तुमच्याकडे इन्स्टॉल आहे ते सिलेक्ट करू शकता. माझ्याकडे 17 इन्स्टॉल आहे. आणि जर तुमच्याकडे JDK 22 इन्स्टॉल असेल जे इथे मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही नंतर कोडिंगमध्ये जाऊन तिथे पाहिजे ते व्हर्जन तुम्ही टाईप करू शकता. कसं ते दाखवतो पुढे. मग ही लेफ्ट साईडचा फॉर्म भरल्यानंतर राईट साईडला आपल्याला ज्या डिपेंडन्सीज ॲड करायच्या आहेत त्या सांगतो. त्याच्यात पहिली डिपेंडन्सी आपल्याला ॲड करावी लागेल ती म्हणजे स्प्रिंग वेब जे रेस्टफुल API बनवण्यासाठी. दुसरी डिपेंडन्सी ॲड करावी लागेल ती म्हणजे लंबक. ही काय करते तर बॉयलर प्लेट कोड रिड्यूस करतो. हे काय आहे ते तुम्हाला सांगतो नंतर. त्यानंतर तिसरी डिपेंडन्सी ॲड करावी लागेल ती म्हणजे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी MySQL ड्रायव्हर. त्यानंतर चौथी डिपेंडन्सी ॲड करावी लागेल ती म्हणजे JDBCने मी कोड करणार नाही तर हायबरनेटने कोड करणार. त्याच्यासाठी JPA ही डिपेंडन्सी मी ॲड करणार जेणेकरून मी हायबरनेटची फीचर्स वापरू शकेन. तर अशा प्रकारे सगळं कन्फिगरेशन झाल्यानंतर जनरेट बटनवर क्लिक करायचं. मग तो तुम्हाला एक फोल्डर डाउनलोड करून देणार जो झिप्ड झालेला असणार बाय डिफॉल्ट. मग तो फोल्डर मी एका दुसऱ्या माझ्या फोल्डरमध्ये नेव्हिगेट करतो. स्प्रिंग बूट नावाचा एक मी फोल्डर बनवला त्याच्यामध्ये मी हा कॉपी पेस्ट केला आणि याला एक्स्ट्रॅक्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट हिअर केल्यानंतर जो एक्स्ट्रॅक्टेड फोल्डर मिळतो त्याच्या आतमध्ये जायचं. मग pom.xml फाईल ही ज्या फोल्डरमध्ये अस्तित्वात आहे त्या फोल्डरला इथे बाहेर राईट क्लिक करून ओपन फोल्डर ॲज IntelliJ कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट ओपन विथ IntelliJ हे सिलेक्ट करायचा हा ऑप्शन. मग हा जो प्रोजेक्ट आहे तो IntelliJ मधून ओपन होणार. आणि जर तुम्हाला इथे राईट क्लिक करून ओपन फोल्डर ॲज IntelliJ IDEA हा ऑप्शन दिसत नसेल तर काय करावं लागेल तुम्हाला तर इथे फाईलमध्ये जायचं ओपनमध्ये जायचं आणि तुम्ही जिथे फोल्डर तुमचा डाउनलोड केलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथे नेव्हिगेट करावं लागेल. हे बघा बॅकएंड EMS हा आता मी डाउनलोड केलेला फोल्डर. pom.xml ही फाईल ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरला सिलेक्ट करायचं. तिथे तुम्हाला IntelliJचं चिन्ह दिसणार आहे. ज्या फोल्डरमध्ये pom.xml फाईल आहे त्या फोल्डरला तुम्हाला हे IntelliJचं चिन्ह दिसणार लोगो. त्याला सिलेक्ट करून ओके म्हणायचं. मग सुद्धा अशा प्रकारे हा प्रोजेक्ट ओपन होणार. मी ऑलरेडी ओपन केला आहे. मग ओपन केल्या काय होणार pom.xml फाईलमध्ये ज्या काही डिपेंडन्सीज तुम्ही स्पेसिफाय केलेल्या त्या डिपेंडन्सीजसाठी लागणाऱ्या जार फाईल्स डाउनलोड करणार. इथे माझ्या जार फाईल्स ऑलरेडी डाउनलोड झालेल्या आहेत. मग JDKचं व्हर्जन जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही इथून चेंज करू शकता. म्हणजे तुम्ही इन्स्टॉल केलेलं व्हर्जन जर इथे दिसत नसेल तर डाउनलोड केल्यानंतर इथे तुमचं व्हर्जन टाकायचं. फॉर एक्झाम्पल JDK 22. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी लाईन आहे ज्या लाईनमध्ये प्रोव्हाइडेड शब्द आहे ती लाईन शोधून काढायची Ctrl F दाबून. आणि ही लाईन आहे ती तुम्हाला काढून टाकावी लागेल. का कारण हा IntelliJमध्ये ही जर लाईन असली तर सर्व्हर रन होत नाही, मध्ये स्टॉप होतो. इतर जे IDE आहेत जसे की स्प्रिंग टूल सूट STS याच्यामध्ये तो प्रॉब्लेम येत नाही, IntelliJमध्ये येतो. पण बाकीची जी IntelliJची जी फीचर्स आहेत ती चांगली आहेत, मला आवडतात, त्यामुळे मी IntelliJ वापरतो. एवढासा फक्त एक लाईन डिलीट करावी लागते. एवढं झाल्यानंतर मी इथून हा प्रोजेक्ट रिलोड करणार. हे जर रिलोडचं बटन तुम्हाला सापडत नसेल तर या pom.xml फाईलवरती राईट क्लिक करायचं, या mavenमध्ये जायचं आणि इथे रिलोड प्रोजेक्ट नावाच्या बटनवर क्लिक करायचं. मग तो प्रोजेक्ट रिलोड करणार. ज्या डिपेंडन्सीज असणार त्या डाउनलोड करणार जर झालेल्या नसतील तर. जर या कोडमध्ये जेव्हा तुम्ही pom.xml मध्ये चेंज करणार तेव्हा प्रोजेक्ट हा रिलोड करायचा अशा पद्धतीने. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट
ती म्हणजे इथे जावा नावाचा फोल्डर आहे. तर ह्या जावा नावाच्या फोल्डरमध्ये आपण सगळ्या जावा फाईल्स ठेवणार, कोडिंगच्या फाईल्स. हां, जावा फाईल्स इकडे ठेवणार जावा नावाच्या फोल्डरमध्ये. आणि रिसोर्सेस नावाच्या फोल्डरमध्ये आपण काय करतो, तर टेम्पलेट्समध्ये HTML फाईल ठेवतो, स्टॅटिकमध्ये CSS जावास्क्रिप्टच्या फाईल ठेवतो किंवा इमेजेस ठेवतो. मग सध्या फक्त आपण रेस्ट API बनवणार आहोत, त्यामुळे स्टॅटिक आणि टेम्पलेट्स फोल्डरचा काही विषय येत नाही. परंतु ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहितो. मग डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या कोडचं टेम्पलेट माझ्या स्प्रिंग बूटच्या नोट्समध्ये मिळेल. क्रिएटिंग रेस्ट API. मग ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये जो कोड वापरायचा आहे तो मी इथून कॉपी करतो आणि इकडे पेस्ट करतो. हा जो कोड आहे तो डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड. मग इथे एक मी कमेंट टाकतो. इथून डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड ओपन होतो. तर इथे डेटाबेसचं नाव टाकायचं, EMPDB हे डेटाबेसचं नाव टाकतो. मग हे जे पुढे आहे हा पार्ट ऑप्शनल आहे, नाही लिहिला तरी चालतो. पण जर असला तर याचा फायदा काय, जर EMPDB नावाचा डेटाबेस तुमच्या डेटाबेसमध्ये MySQLमध्ये क्रिएट केलेला नसेल तर तो ॲटोमॅटिक क्रिएट होणार. क्रिएट डेटाबेस इफ नॉट एक्झिस्ट इज इक्वल टू ट्रू. म्हणजे जर डेटाबेस तुमच्या MySQLमध्ये नसेल, अस्तित्वात नसेल EMPDB नावाचा डेटाबेस, तर तो ॲटोमॅटिक क्रिएट करणार. कधी, जेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन रन करणार फर्स्ट टाईम तेव्हा. त्यानंतर डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी लागणारं युजरनेम आणि पासवर्ड. मग इथे युजरनेम रूट आहे आणि पासवर्ड इथे मॅनेजर आहे. मी इन्स्टॉल करताना MySQL इन्स्टॉल करताना इथे पासवर्ड मॅनेजर ठेवला होता. हे झालं ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईलचं काम झालं. त्याच्यानंतर मी आता काय करणार, ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करणार. मग हा जो जावा नावाचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये बॅकएंड EMS ॲप्लिकेशन नावाची फाईल आहे. ही जावा फाईल आहे, याच्यावरती छोटासा ट्रायंगल दिसतो. ही फाईल आहे ती तुमची मेन फाईल आहे. ही फाईल रन केल्यानंतर, या फाईलचा कोड रन केल्यानंतर ॲक्च्युअल बॅकएंड सर्व्हिस स्टार्ट होते, ॲक्च्युअल बॅकएंड ॲप्लिकेशन स्टार्ट होतं. मग बॅकएंड EMS ॲप्लिकेशन असंच नाव तुमच्याकडे दिसणार का, नाही. तर तुम्ही समजा या प्रोजेक्टचं नाव XYZ दिलं असेल तर इथे काय दिसणार, XYZ ॲप्लिकेशन. मी इथे बॅकएंड EMS नाव दिलं म्हणून इथे काय दिसतंय, बॅकएंड EMS ॲप्लिकेशन. मग ही जी फाईल ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरला राईट क्लिक करून मी काही पॅकेजेस बनवतो. एक बनवतो एंटिटी, दुसरा पॅकेज बनवतो रिपॉझिटरी आणि तिसरा पॅकेज बनवतो कंट्रोलर. मग एंटिटी पॅकेजमध्ये मी एक एंटिटी क्रिएट करतो, एम्प्लॉई. आणि याला काही मी ॲट्रिब्यूट्स देतो. मग आता इथे बघा, हा जो लॉंग आहे तो मी असा सुद्धा लिहू शकलो असतो, डबल आहे तो असा सुद्धा लिहू शकलो असतो. मग आता नुसता डेटा टाईप इथे असा लिहिल्याने आणि त्याचं लेटर कॅपिटल देऊन लिहिल्याने काय फरक होतो, तर जे कॅपिटल लेटरने सुरू होणारे आहेत ते व्रॅपर क्लासेस आहेत, ज्यांच्यामध्ये नल व्हॅल्यू धारण करण्याची क्षमता आहे, नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. हेच जर मी असं लिहिलं तर या ID नावाच्या व्हेरिएबलमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही. पण जर असं लिहिलं तर त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. सेम लॉजिक इकडे वापरलं. मग इथे वरती एक मी आता एंटिटी नावाचं ॲनोटेशन देतो. हे ॲनोटेशन काय करणार, तर हे GPAचं ॲनोटेशन आहे. तर हे ॲनोटेशन काय करणार, तर एम्प्लॉई नावाचं एक डेटाबेसमध्ये टेबल बनवणार आणि त्याचे ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी असे 4 कॉलम बनवणार. आणि त्या कॉलममध्ये प्रायमरी की कोणाला बनवायचा आहे, तर लॉंग ID हा वाला जो पहिला कॉलम आहे, पहिला ॲट्रिब्यूट आहे, याला मला प्रायमरी की बनवायची आहे. म्हणून इथे @ID ॲनोटेशन दिलं. @ID ॲनोटेशन ज्या कॉलमला तुम्ही देता तो कॉलम प्रायमरी की बनतो. त्याच्यानंतर ही जी प्रायमरी की असणार त्याच्यामधली व्हॅल्यू आहे ती ऑटो जनरेट होणारी पाहिजे. मग जनरेटेड व्हॅल्यू आणि इथे काय करणार, स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो. मग इथे मी फक्त ऑटो शब्द लक्षात ठेवला आणि ॲटोमॅटिक हा सजेशन देतो बघा, जनरेशन टाईप. म्हणजे सगळं काही पाठ करायचं नाही, जेवढे मेन कीवर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे. जनरेशन टाईप ऑटो, एंटर मारतो, जनरेशन टाईप वगैरे ॲटोमॅटिक आलं. लक्षात ठेवताना स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो किंवा स्ट्रॅटेजी इज इक्वल टू आयडेंटिटी, जे काय असेल ते तुम्ही लक्षात ठेवायचं. हे डिटेलमध्ये हे काय आहे, जनरेशन टाईप डॉट ऑटो काय, जनरेशन टाईप डॉट
आयडेंटिटी म्हणजे काय, जनरेशन टाईप डॉट टेबल म्हणजे काय फरक होतो त्याने, हे सगळं मी माझ्या स्प्रिंग बूटच्या सिरीजमध्ये शिकवलेलं आहे, जे यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता. मग हे झालं GPA च्या ॲनोटेशनच्या बाबतीत. आता आपण लंबक नावाची डिपेंडन्सी जी आपण मगाशी स्पेसिफाय केली ती काय आपल्याला मदत करणार ते सांगतो. तर पूर्वी आपण काय करायचो, इथे एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवायचो, म्हणजे पॅरामीटर लेस कन्स्ट्रक्टर. त्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवायचो. त्यानंतर गेटर सेटर मेथड्स बनवायचो. त्यानंतर टू स्ट्रिंग नावाची मेथड बनवायचो. मग एवढा जो कोड आहे बॉयलर प्लेट कोड, हा सगळा काढून टाकूया आता, ह्याची काहीच गरज नाही. हा सगळा कोड आहे बॉयलर प्लेट कोड, हा रेड्यूस कोण करतो, लंबक नावाची डिपेंडन्सी. लंबक नावाच्या डिपेंडन्सीमध्ये एक डेटा नावाचं ॲनोटेशन येतं. हे डेटा नावाचं ॲनोटेशन जे आहे ते काय करतं, तर कन्स्ट्रक्टर, गेटर सेटर मेथड्स वगैरे वगैरे हे सगळे आपल्याला बनवून देतं. इथे आपल्याला टाईप करत बसायची गरज नाही. हे एम्प्लॉई क्लासचं काम संपलं. त्याच्यानंतर मी आता बनवणार रिपॉझिटरी, EMP रेपो, आणि इथे इंटरफेस सिलेक्ट करणार, एक्सटेंड्स JPA रिपॉझिटरी, आणि इथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये ज्या क्लाससाठी, ज्या एंटिटीवरती ॲड अपडेट डिलीट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण ही रिपॉझिटरी बनवतो, त्या एंटिटीचं नाव दिलं एम्प्लॉई, कॉमा या एम्प्लॉई एंटिटीची जी प्रायमरी की होती त्याचा डेटा टाईप, प्रायमरी की ID होता, त्याचा डेटा टाईप काय आहे, लॉंग, तो मी इथे दिला. त्यानंतर इथे इम्पोर्ट करतो क्लास, हे झालं. मग जसं या एम्प्लॉई एंटिटीच्या डोक्यावरती @एंटिटी ॲनोटेशन दिलं, तसंच या रिपॉझिटरीच्या डोक्यावरती सुद्धा मी काय देणार, रिपॉझिटरी हे ॲनोटेशन देणार. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे कंट्रोलर बनवणे, EMP कंट्रोलर. मग जसं एंटिटीच्या डोक्यावरती @एंटिटी ॲनोटेशन, रिपॉझिटरीच्या डोक्यावरती @रिपॉझिटरी ॲनोटेशन, आणि कंट्रोलरच्या डोक्यावरती आता काय येणार, कंट्रोलर ॲनोटेशन. पण आता आपण रेस्ट API बनवतो आहोत, म्हणून इथे रेस्ट कंट्रोलर द्यायचं. आता मला काय करायचं आहे, तर असे APIs बनवायचे आहेत. मग त्याच्यातला पहिला काय आहे, get/emp/ गेट मॅपिंग असणार, आणि endpoint/emp/ हा असणार. हा मला काय रिटर्न करणार, सगळे एम्प्लॉई रिटर्न करणार, सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न करणार. म्हणून मी तसा एक फंक्शन बनवतो जे रिटर्न काय करणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई रिटर्न करणार. फंक्शनचं नाव देतो मी गेट ऑल, काहीही नाव तुम्ही इथे देऊ शकता. मग इथे लिस्ट आहे ती इम्पोर्ट करतो, java.util.list, आणि हे रिटर्न काय करणार, तर सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट. मग सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट कुठून मिळणार, त्या रिपॉझिटरीमधून, कारण ही GPA रिपॉझिटरी हा पॅरेंट इंटरफेस आहे आणि EMP रेपो हा चाइल्ड इंटरफेस आहे. मग पॅरेंट इंटरफेसच्या भरपूर मेथड्स आहेत एम्प्लॉई ॲड करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, गेट करण्यासाठी. त्या सगळ्या मेथड्स त्याच्या चाइल्ड इंटरफेसला मिळणार, इथे मिळणार एम्प्लॉई रिपॉझिटरीला, आणि त्या मला वापरायच्या आहेत. म्हणून मी काय करतो, त्या कंट्रोलरमध्ये वरती एम्प्लॉई रिपॉझिटरीचं एक इन्स्टन्स बनवतो आणि त्याला ऑटो वायर्ड ॲनोटेशन देतो. याने काय होणार, तर इथे न्यू कीवर्ड वापरून आपल्याला याचा नवनवीन इन्स्टन्स परत परत बनवत राहायची गरज नाही, डायरेक्टली आपण वापरू शकतो. मग इथे रिटर्न काय करतो, एम्प्लॉई रिपॉझिटरी डॉट फाइंड ऑल. फाइंड ऑल मेथड काय रिटर्न करते, तर लिस्ट ऑफ एम्प्लॉई जे आपल्याला पाहिजे आहे. म्हणून या मेथडचा, फंक्शनचा रिटर्न टाईप काय आहे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. मग ही जी मेथड आहे ती कधी कॉल व्हायला पाहिजे, तर जेव्हा गेट मॅपिंग असणार आणि endpoint/emp/ असणार तेव्हा. म्हणून या मेथडच्या डोक्यावरती मी काय करतो, गेट मॅपिंग ॲनोटेशन देतो आणि त्याच्या आतमध्ये /emp/ हा एंड पॉईंट लिहितो. झालं. आता पुढचा API बनवणार कसा,
गेट मॅपिंग आहे /emp/5 असं जेव्हा आपण देतो तेव्हा मला काय रिझल्ट दिसतो, ज्या एम्प्लॉईचा ID 5 आहे त्या एम्प्लॉईचे डिटेल्स दिसतात. म्हणजे एकच एम्प्लॉई रिटर्न करतो तर फंक्शनचा रिटर्न टाईप काय येणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई नाही, नुसता एम्प्लॉई येणार. आणि आपण डेटा या मेथडला काहीही नाव देऊ शकतो, get1 द्या किंवा get by ID द्या, जे काय असेल ते देऊ शकता तुम्ही. आणि इथे मी पॅरामीटर लॉंग ID असा देतो. आणि हा काय रिटर्न करणार, तर एम्प्लॉई रिपॉझिटरीमधली गेट रेफरन्स बाय ID नावाची मेथड इथे ID पास करणार. ही मेथड काय रिटर्न करते, तर या एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. मग त्या एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार. इथे जो ID समजा 5 असेल तर ज्या एम्प्लॉईचा ID 5 आहे तो एम्प्लॉई रिटर्न करणार. पण जर तुम्ही JDK 17च्या वरचं जर व्हर्जन वापरत असाल, JDK 23 वगैरे, तर त्याच्यामध्ये ही मेथड गेट रेफरन्स बाय ID ही मेथड काम करत नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरावं लागेल, फाइंड बाय ID, इथे ID द्यायचा आणि इथे गेट वापरायचं. मग ही मेथड व्यवस्थित चालणार. मग ही जी मेथड आहे किंवा हे जे फंक्शन आहे हे कधी कॉल व्हायला पाहिजे, तर जेव्हा मेथड काय असणार गेट मॅपिंग आणि एंड पॉईंट काय असणार /emp/5. म्हणून मी इथे काय करतो गेट मॅपिंग आणि इथे /emp/5. मग आता प्रत्येक वेळेला इथे 5 असणार का, नाही, त्या एम्प्लॉईचा ID डायनामिकली चेंज होणार. म्हणून इथे मी कर्ली ब्रॅकेट वापरतो. म्हणजे काय, चेंज होऊ शकते अशी व्हॅल्यू. मग या कर्ली ब्रॅकेटमध्ये मी एक EMP_ID नावाचं व्हेरिएबल घेतलं. व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामधली व्हॅल्यू चेंज होऊ शकते. व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट होल्ड सम व्हॅल्यू दॅट कॅन बी चेंज्ड, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल. तर हे जे EMP_ID व्हेरिएबल आहे ते कसल्या टाईपचं व्हेरिएबल आहे, तर या पाथमधलं व्हेरिएबल आहे आणि त्याची व्हॅल्यू मला या ID मध्ये घ्यायची आहे. म्हणून मी इथे पाथ व्हेरिएबल हे ॲनोटेशन वापरतो आणि इथे EMP_ID देतो. म्हणजे ही EMP_ID व्हॅल्यू इकडे घे आणि ही या ID मध्ये टाक. ओके. पण जर इथे जे नाव आहे ID तेच नाव जर मी इथे दिलं तर मग मला मात्र इथे हे ब्रॅकेट मेन्शन करायची गरज नाही. मग इथे जे नाव देता ते याच्याशी मॅच होत असेल तर तुम्हाला इथे गोल ब्रॅकेटमध्ये व्हेरिएबलचं नाव मेन्शन करायची गरज नाही. तो काय करतो, इथे ID आहे ना डायनामिक पॅरामीटर पाथ व्हेरिएबल, मग इथे ID नावाचं कुठलं व्हेरिएबल आहे, मग या व्हेरिएबलची व्हॅल्यू या व्हेरिएबलमध्ये टाकतो. मग ही दुसरी झाली मेथड बनवून. आता तिसरी मेथड बनवतो डिलीटसाठी. त्या मेथडचं नाव देतो delete by ID /emp/delete/id अशी बनवतो. आणि ही मेथड काय करणार, डिलीट करणार, डिलीट बाय ID आणि ID. मग डिलीट बाय ID मेथड काय रिटर्न करते, व्हॉइड रिटर्न करते. व्हॉइड म्हणजे नथिंग, काहीच रिटर्न करत नाही. ओके. अशा प्रकारे ही एक मेथड बनवली. परंतु फ्लटरमध्ये मला डिस्प्ले करायचं आहे की जर एम्प्लॉई डिलीट झाला तर एम्प्लॉई डिलीटेड सक्सेसफुली, आणि जर नाही झाला तर समथिंग वेंट रॉंग असा मेसेज दाखवायचा आहे ना. त्याच्यासाठी डिलीट झाला की नाही झाला हे मला कसं समजणार. डिलीट झाला तरी व्हॉइड काहीच रिटर्न होणार नाही, आणि डिलीट जरी नाही झाला, एरर आला तरी व्हॉइड काहीच रिटर्न होणार नाही. म्हणून मी इथे काय करतो, मला वेगळं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे ज्याच्यामध्ये इथे हा एक इंटिजर रिटर्न करणार. कुठली इंटिजर, जर सक्सेसफुली डिलीट झाला तर 1 रिटर्न करणार, आणि जर काही प्रॉब्लेम आला डिलीट करताना तर 0 रिटर्न करणार. ओके. मग त्याच्यासाठी मी इथे एक ट्राय कॅच ब्लॉक वापरतो आणि त्याच्यामध्ये हे वाक्य लिहितो, ट्राय आणि इथे कॅच. मग या लाईनमध्ये जर काहीच एरर आला नाही तर काय कर, रिटर्न 1 कर. या लाईनमध्ये काहीच एरर आला नाही तर पुढची लाईन एक्झिक्यूट होईल, म्हणजे रिटर्न 1 होईल. आणि जर या लाईनमध्ये काही एरर आला तर ही पुढची लाईन एक्झिक्यूट होणार नाही, त्याच्याऐवजी डायरेक्ट तो कॅच ब्लॉकमध्ये जाईल. जर काही एरर आला तर रिटर्न 0. अशा प्रकारे आपण ही डिलीटची मेथडसुद्धा बनवली. आता महत्त्वाची मेथड बनवणार ती म्हणजे एखादा एम्प्लॉई ॲड करण्यासाठी. मग इथे पोस्ट मॅपिंग आहे.
आणि एंड पॉईंट स्लॅश EMP स्लॅश आणि पेलोड म्हणून आपण एक जेसनचं ऑब्जेक्ट पाठवणार आहोत. मग इथे ती मेथड बनवूया, जी मेथड रिटर्न काय करणार, सेव्ह झालेला एम्प्लॉई. त्या मेथडला नाव देतो सेव्ह नावाची मेथड बनवतो, जी एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर घेणार आणि रिटर्न काय करणार, तर एम्प्लॉई रिपॉझिटरीची सेव्ह नावाची मेथड आहे, ज्यामध्ये जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट पास करतो तेव्हा ती काय रिटर्न करते, तर जे ऑब्जेक्ट डेटाबेसमध्ये सेव्ह केलं नुकतंच तेच ऑब्जेक्ट रिटर्न करते. फक्त त्याच्यात फरक काय असणार, इथे पॅरामीटरमधून जे आलेलं ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जर ID नसेल तर डेटाबेसमध्ये ती नवीन एंट्री होणार आणि ॲटोमॅटिक ID जनरेट होणार. का, या जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी इज इक्वल टू ऑटो लिहिल्यामुळे ॲटोमॅटिक ID जनरेट होणार आणि ॲटोमॅटिक जनरेट झालेल्या ID सहित एम्प्लॉई आपल्याला रिटर्न करणार ही मेथड. म्हणजे ही मेथड सेव्ह करताना याच्या एम्प्लॉईच्या IDची व्हॅल्यू नल असणार, त्याच्याकडे ID नसणार, परंतु सेव्ह केल्यानंतर डेटाबेसमध्ये तो ID ॲटोमॅटिक जनरेट होणार आणि ही मेथड आपल्याला ID सहित एम्प्लॉई रिटर्न करणार, ऑटो जनरेटेड ID सहित एम्प्लॉई रिटर्न करणार. मग आता इथे ॲनोटेशन देऊया. ही मेथड आहे ती कधी कॉल व्हायला पाहिजे, जेव्हा पोस्ट मॅपिंग असेल आणि एंड पॉईंट स्लॅश EMP स्लॅश असेल तेव्हा. मग इथे पोस्ट मॅपिंग आणि इथे एंड पॉईंट स्लॅश EMP स्लॅश. ओके. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे ते येताना कसं येणार आहे, जेसॉनचं ऑब्जेक्ट म्हणून येणार आहे. म्हणून मी इथे रिक्वेस्ट बॉडी नावाचं ॲनोटेशन वापरतो. हे काय करणार, तर तिकडून येणारं जे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट ॲज अ जेसॉनमधून असणार, जेसॉन फॉर्ममध्ये, त्याचं रूपांतर तो प्लेन जावा ऑब्जेक्टमध्ये करणार, पोजोमध्ये करणार, एम्प्लॉई क्लासमध्ये करणार. अशा प्रकारे ही संपूर्ण आपली ॲप्लिकेशनचा कोड, बॅकएंडचा कोड आपला लिहून झालेला आहे. आता आपण हा टेस्ट करूया. मग इथे प्ले बटन डिसेबल्ड झालेलं दिसतंय, ते इनेबल्ड कधी होणार, तर ही जी तुमची फाईल आहे बॅकएंड EMS ॲप्लिकेशन, ही तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम रन करता, त्यावेळेला इकडे हे ट्रायंगलचं बटन इनेबल होतं. मग नेक्स्ट टाईम रन करताना तुम्ही इथलं हे ट्रायंगल किंवा प्ले बटन आहे ते पुन्हा रन करू शकता. लोमबर्ग रिक्वायर्स इनेबल ॲनोटेशन प्रोसेसिंग असलं जर काय आलं तर इनेबल करा. त्याने काय होणार, जरी तुम्ही इथे गेटर सेटर मेथड दिलेल्या नसल्या तरी तुम्हाला कोड टाईप करताना गेटर सेटर मेथड मिळणार. तर आपला हा सर्व्हर रन झालेला आहे. तो आता आपण पोस्टमॅनमधून टेस्ट करून बघूया. एका बाजूला मी पोस्टमॅन ओपन करून ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला MySQL वर्कबेंच टेस्ट करून बघण्यासाठी की खरोखरच रेकॉर्ड्स ॲड अपडेट डिलीट होत आहेत की नाही. मग इथे पहिला मी एखादा एम्प्लॉई ॲड करून बघतोय. पोस्ट मॅपिंग एंड पॉईंट आहे स्लॅश EMP स्लॅश आणि पेलोड म्हणून आपण एक जेसॉन ऑब्जेक्ट पाठवणार एम्प्लॉईचं. मग इथे पोस्ट मॅपिंग आणि एंड पॉईंट स्लॅश EMP स्लॅश. मग इथे लोकल होस्ट कोलन 8080 काय आहे, तर लोकल होस्ट हा IP ॲड्रेस, बाय डिफॉल्ट IP ॲड्रेस, ज्या मशीनवरती आपण प्रोजेक्ट रन केला आहे त्याचा बाय डिफॉल्ट IP ॲड्रेस लोकल होस्ट आहे. इंटरनेट कनेक्टेड असो वा नसो, लोकल होस्ट म्हणून तुम्ही करंट होस्टला रिप्रेझेंट करू शकता. कोलन 8080 म्हणजे काय, तर हा जो टॉमकॅट सर्व्हर आहे तो 8080 पोर्टवरती रन झालेला आहे. टॉमकॅट स्टार्टेड ऑन पोर्ट 8080 आणि कुठल्या होस्टवर, तो लोकल होस्टवरती, म्हणून लोकल होस्ट कोलन 8080 लिहिलं. आणि याच्या पुढे आपल्याला जे काही पाहिजे ते एंड पॉईंट्स आपण स्पेसिफाय करायचे. तर इथे ॲप्लिकेशन रन केल्यानंतर ही डेटाबेसची जी लिस्ट दिसते ती मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश करण्यापूर्वी बघा इथे EMPDB नावाचा डेटाबेस नाही आहे, परंतु आपण इकडे ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये EMPDB नावाच्या डेटाबेसचं नाव दिलं आणि जेव्हा आपण ॲप्लिकेशन रन केलं तेव्हा त्या नावाचा डेटाबेस क्रिएट पण झाला. तो कधी दिसणार, जेव्हा आपण ही लिस्ट रिफ्रेश करणार तेव्हा. बघा EMPDB नावाचा डेटाबेस बनला, त्यामध्ये एक टेबल पण बनलं एम्प्लॉई नावाचं, ID नेम डेजिग्नेशन सॅलरी. ओके. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर तिथे त्याने ID हे जे ॲट्रिब्यूट होते त्याला त्याने प्रायमरी की लावली. बघा हे कशामुळे झालं हे सगळं,
आपण क्रिएट टेबल नेम असा काय कोड लिहिला का? नाही. तर हे कशामुळे झालं? तर इथे JPA झाले. JPAची जी ॲनोटेशन्स आहेत, एंटिटी ॲनोटेशन, ह्याच्यामुळे झालं. या 2 ॲनोटेशनमुळे काय झालं? ID हा कॉलम प्रायमरी की बनून बनला आणि त्याची व्हॅल्यू आहे ती ऑटो जनरेट बनणार या ॲनोटेशनमुळे. मग हे जे स्प्रिंग बूटमधून आपण करू शकतो, आपला कोड कमी होतो. इन्सर्ट इंटू टेबल नेम, क्रिएट टेबल नेम, या क्वेरी वगैरे काय तशा फायर करायची गरज नाही. गरज सगळी मग कमी झाली. मग हे जे स्प्रिंग बूट तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती ॲडव्हान्स जावा युझिंग स्प्रिंग बूट नावाची सिरीज आहे. 2 सिरीज आहेत, एक 2024 मधली आणि एक 2021 मधली. त्याच्यातली जी नवीन आहे 2024 मधली ती बघा. तर सध्या एम्प्लॉई टेबलमध्ये काहीच नाही आहे. मग आता आपण इथून ॲड करूया. पोस्ट मॅपिंग /emp/ हा एंड पॉईंट आणि इथून मी जेसॉन ऑब्जेक्ट पास करतो. ID मला ऑटो जनरेट करायचा आहे त्यामुळे ID देत नाही. नेम देतो इथे नारायण. त्यानंतर इथे डेजिग्नेशन देतो ओनर. त्यानंतर नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी देतो. आणि सेंड करतो. सेंड केल्यानंतर इथे हे एम्प्टी ऑब्जेक्ट आलेलं आहे. रन करून बघतो. हे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल केल्यानंतर काय आउटपुट येतं बघतो. हे बघा इथे काहीतरी स्टोअर झालेलं आहे पण ID ऑटो जनरेट झाला आहे पण डेजिग्नेशन, नेम, सॅलरी हे झालेलं नाही आहे सेव्ह. म्हणजे आपल्या कोडिंगमध्ये काय चुकलं आहे ते बघूया. रेस्ट कंट्रोलर बरोबर आहे. पोस्ट मॅपिंग /emp/ रिक्वेस्ट बॉडी एम्प्लॉई emp emp repo.save सगळं काही बरोबर दिसतंय. कन्सोलला काही एरर, कन्सोलला पण काही एरर नाही. अशा प्रकारे जेव्हा प्रॉब्लेम येतो, तुमचा कोड सगळा ॲक्युरेट असतो, तेव्हा काय करायचं? इथे मॅवन वरती जायचं आणि समजायचं की काहीतरी कंपायलेशनमध्ये प्रॉब्लेम आला आहे. मग इथे आपल्या ॲप्लिकेशनच्या नावावरती क्लिक करायचं, लाईफ सायकलवरती जायचं आणि हा जरा सर्व्हर रनिंग होता ना तो जरा स्टॉप करायचा आणि या क्लीन बटनवरती क्लिक करायचं. हे बिल्ड सक्सेस आल्यानंतर या कंपाईल बटनवरती क्लिक करा. आणि आता हा प्रोजेक्ट रन करून बघूया. सर्व्हर रन झालेला आहे. पुन्हा मी इथून हे सेंड करतो. आता मात्र हा सेव्ह झाला. म्हणजे आपल्या कोडिंगमध्ये प्रॉब्लेम नव्हता. तर काय, तर जे आपण हे केलं काय, लंबकची डिपेंडन्सी आहे त्याच्यासाठी इथे आपण इनेबल केलं ना, ते प्रॉपरली कंपाईल झालं नव्हतं. मग आपण असं इथून मॅन्युअली कंपाईल करू शकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं कोडिंग ॲक्युरेट आहे, लॉजिक ॲक्युरेट आहे, तरी पण कोड काम करत नाही, तेव्हा काय करायचं, असं करून बघायचं. तुमचा प्रोजेक्ट आहे तो क्लीन करून बघायचा, मग कंपाईल करून बघायचा. तर हे झालं. मग इथे बघा हे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये बॉडी, रिक्वेस्ट बॉडी मी पाठवतो आहे आणि इथे जर टेक्स्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जेसॉन करावं लागेल आणि अशा प्रकारे हे पॅरामीटर्स पाठवावे लागतील. तर इथे ओनर हे झालेलं आहे बघा, डेजिग्नेशन ओनर, नेम नारायण, सॅलरी 999999 जी आहे ती. त्याच्यानंतर आता इथे दुसरा एम्प्लॉई मी ॲड करतो.
आणि इथे सेंड करतो. मग सेंड केल्यानंतर त्या दुसऱ्या एम्प्लॉईचा सुद्धा ID ऑटो जनरेट झालेला आहे. ओके, नवीन एम्प्लॉई ॲड होतो आहे. मग आता मला काय करायचं आहे, एखादा एम्प्लॉई अपडेट करायचा आहे. तर मी काय करू शकतो, इथे जो एम्प्लॉई अपडेट करायचा आहे त्याचा ID पास करायचा. फॉर एक्झाम्पल मला ज्याचा ID 1 आहे त्याची माहिती अपडेट करायची आहे. सध्या ID 1 वाला कोण आहे, नल नल नल, काहीच व्हॅल्यू नाही त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी ID 1 आहे त्या ठिकाणी नेम काय गेलं पाहिजे, नेम काय गेलं पाहिजे, माधव. आणि डेजिग्नेशन काय गेलं पाहिजे, डेव्हलपर. त्यानंतर इथे सॅलरी. आणि आता मी इथे सेंड बटनला क्लिक करतो. आणि आता जर मी इथे रिफ्रेश करून बघितलं तर काय होणार, त्या ठिकाणी रेकॉर्ड अपडेट झालेला आहे. म्हणजेच काय, तर ही जी सेव्ह मेथड आहे हिने काय केलं, एका दगडात दोन पक्षी मारले. इन्सर्ट रेकॉर्डचं सुद्धा काम केलं. इन्सर्ट इंटू टेबल नेम ही सुद्धा क्वेरी फायर केली आणि अपडेट टेबल नेमची सुद्धा क्वेरी फायर केली. मग इन्सर्ट कधी करतं आणि अपडेट कधी करतं, तर इकडून तुमचं जे जेसॉनची रिक्वेस्ट बॉडी येते, जेसॉन ऑब्जेक्ट येतं, त्या जेसॉन ऑब्जेक्टमध्ये जर ID ची व्हॅल्यू स्पेसिफाय केलेली नसेल तर इन्सर्ट करतं नवीन रेकॉर्ड. आणि जर ID ची व्हॅल्यू आपण दिली तर त्या IDचं जर एक्झिस्टिंग रेकॉर्ड असेल तर ते अपडेट करतं. म्हणून आपल्याला वेगळी अपडेट नावाची मेथड बनवायची गरज नाही. मग आपण ही सेव्ह नावाची मेथड आता आपण टेस्ट करून बघितली. मग आता आपण काय करूया, गेट मेथड आपण टेस्ट करून बघूया. गेट मेथड, गेट endpoint/emp/ याने सगळे एम्प्लॉईची लिस्ट मला रिटर्न केली पाहिजे. get/emp/ सेंड करतो. तर मला इथे त्याने 3ही एम्प्लॉईची लिस्ट रिटर्न केली. जेवढे एम्प्लॉई असतील तेवढ्यांची लिस्ट रिटर्न करणार. याच्यात किती, 3 जेसॉन ऑब्जेक्ट आहेत. 3 जेसॉन ऑब्जेक्ट ही ज्या ॲरेमध्ये आहेत त्याला जेसॉन ॲरे म्हणतात. मग याच्या पुढचा API काय होता, /emp/5. मग ते /emp/एम्प्लॉईचा ID, फॉर एक्झाम्पल समजा मी इथे 2 दिला आणि सेंड केलं, तर काय होणार, ज्याचा ID 2 आहे त्या एम्प्लॉईचे मला डिटेल दिसणार. अशा प्रकारे हे REST API आपण बनवलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की इथे बघा, इथे /emp/, इथे सुद्धा /emp/, इथे सुद्धा /emp/, इथे सुद्धा /emp/. हे वेगवेगळ्या ठिकाणी कॉमन पार्ट आलेला आहे, रिपीट झालेला आहे. तो आपण जर एकदाच वरती लिहिला इथे की रिक्वेस्ट मॅपिंग प्रत्येक एंड पॉईंटची सुरुवात /emp/ ने कर, म्हणजे प्रत्येक एंड पॉईंटला /emp/ हे प्रिफिक्स दे, असं जर असेल तर हे स्पेसिफाय करायची गरज नाही. /emp/ मी आता इथून काढून टाकतो. मग आता याचा अर्थ काय होणार, फॉर एक्झाम्पल हे असेल तर याचा अर्थ काय होणार, /emp/id असा याचा अर्थ होणार. याचा अर्थ काय होणार, तर वरचं /emp/delete/id असं होणार. कळलं. मग जर डबल स्लॅश लागोपाठ आले तर त्याचा तो सिंगल स्लॅश करतो ॲटोमॅटिक. त्याच्यामुळे तिथे काय काळजी करण्याचं कारण नाही. असं करून जरी तुम्ही हा प्रोजेक्ट रन केला तरी काही एरर येणार नाही. सगळं तुमचा जो कोड आहे तो व्यवस्थित रन होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, गेट मेथड चालते. त्यानंतर गेट ऑल, सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट घेऊया होते आणि एक नवीन एम्प्लॉई ॲड करूया. एम्प्लॉईचा ID ऑटोमॅटिक जनरेट व्हायला पाहिजे. आणि सेंड करतो आणि इकडे जाऊन रन करतो. मग इथे रुक्मिणी नावाचा नवीन एम्प्लॉई ॲड केला ज्याचा ऑटोमॅटिक जनरेट झालेला ID 52 आहे. ID काय सिक्वेन्शियलीच करणार असं नाही, ID रँडमली क्रिएट केला जाणार, पण तो युनिक असणार, म्हणजे रिपीट होणार नाही याची काळजी स्प्रिंग बूट घेणार. मग अशा प्रकारे आपण ही API सर्व्हिस बनवली आहे. हे APIs बनवलेले आहेत
जे बॅकएंड डेव्हलपर असतात त्यांचं काम काय असतं, अशा प्रकारचे API बनवणे. मग स्प्रिंग सिक्युरिटीची डिपेंडन्सी वापरून या APIsना ते सिक्युअर करू शकतात API की वगैरे देऊन. तर ते बॅकएंड डेव्हलपर असतात ते काय करतात, अशा प्रकारे APIचं एक डॉक्युमेंटेशन बनवून फ्रंट एंड डेव्हलपरला देतात, ज्यामध्ये अमुक अमुक API गेट मेथड आणि अमुक अमुक एंड पॉईंट फायर केल्यानंतर काय आउटपुट येणार. त्याच्यानंतर पोस्ट मेथड असेल तर अमुक अमुक एंड पॉईंट पोस्ट मेथड वापरून त्याच्यासोबत अमुक अमुक टाईपचं JSON ऑब्जेक्ट पाठवल्यानंतर काय रिस्पॉन्स येणार ते सगळं मेन्शन केलेलं असतं. मग त्या टाईपचं एक डॉक्युमेंटेशन करून ते फ्रंट एंड डेव्हलपरला पाठवतात आणि त्यानुसार फ्रंट एंड डेव्हलपर ते API कन्झ्युम करतो. ओके, तर मी आता पोस्टमॅन इथे क्लोज करतो आणि तात्पुरता हा सर्व्हरसुद्धा क्लोज करतो मी, टॉमकॅट सर्व्हर, आणि MySQLसुद्धा मिनिमाइज करतो. आणि आता मी अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करून अँड्रॉइड स्टुडिओ ओपन करून फ्लटरमधून या बॅकएंड सर्व्हिससाठी कन्झ्युम करणारा एक फ्रंट एंड बनवतो. ही व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकते, म्हणून मी काय करतो, ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि पुढची जी फ्रंट एंड डिझाईन करायची जी व्हिडिओ आहे ती ॲज अ सेपरेट व्हिडिओ म्हणून अपलोड करतो. धन्यवाद.